आपण आता आहोत दादर स्टेशनला, सेंट्रल लाईनला. आणि कुठे चाललो याची आयडिया मी तुम्हाला थोड्या वेळाने देतो, कारण खूप गर्दी आहे. ॲक्च्युली आता वेस्टर्नच्या गर्दीतून आलो, आता सेंट्रलच्या गर्दीतून, आणि आपला लांबचा प्रवास आहे. कुठे चाललो हे मी तुम्हाला थोड्या वेळाने अपडेट देतो. कुठे जायचं कुठे जायचं कुठे जायचं वाजले 6:55. ह्याच्या अजून एक ट्रेननंतर आपली ट्रेन आहे कर्जत. 6:55 म्हणजे ही ट्रेन, आणि कल्याण आहे याच्यानंतर, त्याच्यानंतर कर्जत आहे. पण माझ्या मित्रांनी मला दुधावस्थेचं टाकलेलं आहे, कारण एक येतो बाईकने आणि एक ऑलरेडी बसला आहे ट्रेनमध्ये बायकाळावरून. तर जो पवईवरून निघणार आहे त्याला काही ट्रेन मिळणार नाही, कारण त्या टायमिंगमध्ये तो घाटकोपरला पोहोचू शकत नाही. आणि हा ऑलरेडी बसला आहे. तो आता बोलतो आपण बाईकने जावं, कारण ह्याच्यानंतरची कर्जत आहे ती 1 तासाने आहे, त्याच्यामुळे फारच लेट होईल. तो बोलतो घाटकोपरला तू उतर, मी तुला पिकअप करतो. काय करू मला समजत नाही, पण ह्याला काय आता सांगू नितेशला. चलो बघूया पुढे काय कसं होतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. मी विशालला थेट कर्जत रेल्वे स्टेशनवरून. आणि आता तुम्ही बोला असाल मी इथे काय करतो. सो इथे मी करतो आहे आपल्या मित्रांची वाट बघतो आहे, ज्यांची ट्रेन मिस झाली आहे. आपण ह्या ट्रेनने आलो, मे बी ट्रेन सुटते आहे लगेच, आणि त्यांची ट्रेन यायला जवळजवळ अजून अर्धा तास आहे. सो आपल्याला आता जायचं आहे फार्म हाऊसला, जिथे आपले सर्व मित्रमंडळी दुपारीच पोचलेले आहेत. आणि आम्ही शेवटचे 3घच राहिलेलो. वीराला बरं नव्हतं, त्याच्यामुळे माझं टेंटेटिव्ह होतं येणं, पण तिचे रिपोर्ट नॉर्मल आले. थोडंसं तिचं CRP जास्त झालं, म्हणजे इन्फेक्शन झालं तिला पोटात. आपण नुकतेच गावावरून आलो, आणि ती एका बड्डे पार्टीला गेलेली, तिथे तिने क्रीम खाल्ली केकवरची, ती तिला बाधली, आणि त्याच्यामुळे तिची तब्येत खूप बिघडली गेला 1-2 दिवस. बट आता शी इज फिलिंग बेटर, म्हणजे बऱ्यापैकी ती रिकवर्ड होते. थोडंसं अजून विकनेस आहे, आय नो थोडा वेळ लागेल. पण माझ्या मित्रांना पण मी कमिटमेंट याच्यासाठी केलेली, कारण आपण एक प्लॅन वर्षातून कधीतरी बनवतो, आणि जर मी नाही आलो तर मग त्यांना वाईट वाटेल, मग मला स्वतःला माझी कमिटमेंट दिलेली तुटेल. सो वैदूला खरंच खूप तिने मला सपोर्ट केला. ती म्हटली की तू विशाल जा, मी वीरासोबत आहे. सो खरंच मी तिचा ऋणी आहे, आभारी आहे जे काही. पण तिच्यामुळे आज मी इथपर्यंत आलो आहे. थोडासा लेट झाला यायला, पण ठीक आहे, आपल्या म्हणून काही दोघंजणं अजूनही लेट आहेत. सो तेपर्यंत अजून अर्धा तास जाईल, तोपर्यंत पेटपूजा करूया. आज मी खरा मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास बघितला इतक्या गर्दीतून, आणि मी उभा आलो, मला काही प्रॉब्लेम नाही होत उभ्याने. पण माणुसकी म्हणून लोकांनी खूप मदत केली बॅग ठेवायला, उभं राहायला. सो थँक्यू सो मच जे कोणी होते ज्यांनी मला हेल्प केली. आणि बाकी सगळं ठीक आहे, बढिया आहे. थोडी आता पेटपूजा करूया, भूक लागली. तेपर्यंत अर्धा तास आपल्याकडून कंट्रोल नाही होणार, पाणी पण नाही पियाले. सो कर्जतला आलात तर इथला वडापाव नक्की खा. आपण भेळ खाऊ, वडापाव नको आता. आपलं बॅड लक, आज भेळ नाही आहे, आणि भेळवाला पुढे आहे. सो म्हटलं आता तेवढं चालायची ताकद नाही, त्यांना येऊ दे, मग एकत्रच जाऊया. वडापाव तर अजिबात खायची इच्छा नाही. आता जाऊन जे काय होईल ते जेवण. वाजले 9:27 झालेत, 9:15 झालेत, 9:27 ट्रेनचा टायमिंग दाखवतो. आणि आपलं हे कारण इथे यायचं. सो आपण वर्षातून आपले कॉलेजचे मित्र, हे जे आपले सर्व मित्र आहेत हे कॉलेजचे मित्र आहेत, आणि आपण
एक गेट टुगेदर ठेवतो आणि त्या निमित्ताने आपण एक क्रिकेटची सिरीज खेळतो. क्रिकेटची सिरीज आपण इडियट बॉईज, तुम्हाला माहितीच असेल आपल्याचे हे रेग्युलर ब्लॉग बघतात. सो इडियट बॉईज ह्या आपल्या सर्व मित्रमंडळीची क्रिकेट लीग आहे आणि क्रिकेट लीग आपण ही वर्षातून एकदाच ठेवतो. ती टर्फला ठेवतो आणि ह्यावेळेस टर्फ मुंबईतले सगळे बुक होते, त्याच्यामुळे आपल्याला इथे ठेवावी लागली. आणि ह्याचं सर्व प्लॅनिंग जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून चालू होतं आणि ऐन टायमाला मी ते कॅन्सल केलं असतं तर कुठेतरी सगळेच हे झाले असे. आय नो काही लोक बोलेल तुला मुलीचं जास्त इम्पॉर्टंट नाही आहे का, पण असं काही नाही आहे. मुलगी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. माझा निघताना पाय निघवत नव्हता, बट खूप खूप थँक्यू बाई तुला. तिने मला खूप सपोर्ट केला. तू जा विशाल, की मी आहे बघायला. आणि रिपोर्ट आल्यामुळे मी सुद्धा नॉर्मल झालो. अदरवाईज मी माझ्या मित्रांना सांगून ठेवलेलं, पण ते लोक अजूनही माझी वाट बघतात, जेवले नाही. ते बोलतात नाही तू विशाल तू ये, माहीत नाही आम्हाला. सो आपल्या मित्रांची ट्रेन येते, सो ते आले की आता आपण डायरेक्ट रिक्षा करू आणि फार्म हाऊसला जाऊ. याचं औचित्य एक, आपण रात्रभर क्रिकेट खेळणार आहोत. सो नो पार्टी, नो जेवण करणार, पण त्याच्यानंतर आपण क्रिकेट खेळणार टर्फवर. म्हणजे त्या फार्म हाऊसवर जातो तिथे टर्फ आहे आणि टर्फला क्रिकेट खेळायची मजा जरा वेगळी असते. पाऊस तर नाही आहे, पण आपण क्रिकेट नक्कीच शूट करूया. सो आपल्या मित्रांची ट्रेन यायला अजून 10 मिनटं आहेत. 9:43चा टायमिंग दाखवते आणि आत्ता वाजले 9:32. तोपर्यंत आपल्याला भेळ तर मिळालेली आहे. त्या शॉपच्या मागेच होतं, मला दिसलं नाही अगोदर. सो आधी हे गाऊया. सॉरी माझ्या मित्रांना जे माझी वाट बघतात भूक लागली म्हणून, पण मी अगदीच दुपारी जेवलेलो लवकर, त्याच्यामुळे खाणं भाग आहे यार. नाही तर मी आता तिथपर्यंत पोचू शकत नाही आणि हे पूर्ण प्लॅटफॉर्मही चालू शकत नाही. ही खोपोलीवरून आलेली ट्रेन आहे जी पुन्हा मे बी खोपोलीला रिटर्न जाईल. येस, आणि इथे मुंबईवरून येणाऱ्या ट्रेन लागतात. तो ग्रुपचं नाव लेट कमच उगाच नाही दिला, तो तुमच्यासाठी दिला. तुम्ही माझ्याहून लेट आहात. काय म्हणतो चल, म्हणजे हा बाईक घेऊन येणार होता. काय घेऊया तू, डोकं त्या ऑर्डर कशाला घेतो. आता तुला इथे ठेवणार आहे का, रिक्षानेच जाऊया डायरेक्ट. त्याच्या जाऊ बाहेर पकडूया. ओनर आहे आमच्या, ओनर आहे. आई झाड पाय देते. हा मला वाटलं गाडी बिडी पाठवशील महाराष्ट्रात. पहिला शिव्या खायला तूच भेटलास मला. स्वागत करायला आलो. गांडू हा काय सांग आहे का, त्याच्या बायकोला जरा दाखवूया. काय रे जमाय का नवी, हा जमाय का नवी तुला, कोणाला नाही नाही तुला, तुझं नाव घेतलं मला माहित नाही, तुझं नाव घेतलं. शुभम लिमकर, गाडी कुठे गेली. म्हाताऱ्या 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 तुला नाही त्याला बोललो रे. फेस माझा नको दाखवू लोकांना, वाटेल मी म्हातारा. एकदम एकदम या दोघांना घेऊन यावं लागतं ना. माहित नाही काय कर्जतचं यांना, ईस्ट वेस्ट माहित नाही ना आई जवळ्यांना. कर्जत बायकामध्ये पण गडबड होते. त्या दोघांची नावं पण सेम, नितीन आणि नितेश. कुठच्या रूम मध्ये, भुवनची रूम. मजेत मजेत मजेत. लेट लेट तू लग्न कर तू. हे कोण नवीन, आपले अध्यक्ष दिसतोय गणपती राणी भक्त राजा. या चड्ड्या कोणाच्या आहेत सगळ्यांच्या. मी कुठे आहे, मला पार्टनर कोण दिलेत. हा कुठची दुसरी रूम, कुठची ही महिना इकडे कशी बसली आहे. भाई रूम कुठली आपली, कुठे कुठे जायचंय. हे चड्ड्या काढा रे आधी, काय लाज वाटते का तुम्हाला.
कुठची शेवटची बाबा काय बोलतो बाबा बस तू दर्शन दिलंस ए बंद कर ए काय चड्ड्या गिड्ड्या घेऊन फिरतो चड्ड्या गिड्ड्या घेऊन फिरतो तुला मी सांगितलं तुला मी सांगितलं माझे अंडरवेअर घेऊन आणली शिक्षण पूर्ण कर तुला बोललो शिक्षण नसतं ते शिक्षणच असतं तो कोण आहे भडवा दुसरा मध्ये सुखदे घातलेले काय रे माझा माझ्या जवळ राहतोस एक कॉल मेसेज करता नाही तुला हा तुला छुट्टी आहे मी आत्ता कळलं यांच्यासोबत 1 वाजता येतो जाऊन मी सुट्टी टाकली डायरेक्ट जेवलो रे सुट्टी डायरेक्ट सुट्टी हे चले निते जेव्हा भूक लागली चिकन भारी ठेवलंय की नाही ते बेवडे कुठे सगळे चांगलं होतं चल चल हे कोणी सांगितलेली जमैका आणायला थांब ना जरा नाही बोलला हा बोललेला खरं सांग त्याच्या बायकोला जरा सांगू दे जरा सुटला किती हे हागऱ्या हे काय होतं हे काय होतं असं केलं ना मला चलो जेवून घेऊया बाकीचे सगळे जेवले थोडंसं इथे स्लीपर आहे चिकन हो बाकीचं नंतर तुम्हाला दाखवतो आधी पेट पूजा ए गाला जेवलास हागलास आम्हाला टाकून अजिबात तोंड नको दाखवू बेंचो तू अजिबात तोंड नको अजिबात तोंड नको दाखवू नाही ना बेंचो तू घेतलंस मला नाही घेतलंस शपथ नाही घेतलं भोसड्याच जा तू नाही पाहिजे मला तू माझं बाकीचे कुठे बेवडे तेव्हा बसले आतमध्ये ह्याला दिलं काय जेवायला आज बस ना जेवण ह्याला दिलं काय जेवायला हा जेवला हा जेवतो जेवून घे पहिले कमी जेवण तुलाच खेळायचं आहे एकट्याला जेवून घे पहिले काय तुझ्यावर मला भरोसा आहे पूर्ण तू जेवणार पूर्ण बेवडे हे बेवडे आहेत सगळे बसलेले तू वाट बघत होता बेवडा बसला नसता काय झालं तुझ्या वाट बघून बघून बघ तुझा ठेवलाय ना जेवायला आणि आपलं काम केलं कपडे आणले कॉल केला कोण तुला ते जेवायला ते आधी मरू दे मला काय माझा चायना हे कितीचे आहेत हे फक्त मॅथ्स साठी घेतलं नको मॅथ्स साठी घेतलेले नाही रे हे कितवा महिना चालू आहे? जरा सांग जरा हे काय आहे हा थोडे दिवस काय आहे? त्याला दुसरा मला काहीतरी दुसरा विषय त्याने दूध वगैरे पियाला मुती बिती करून आला ए दादा तू झोपला घोरतोय तो कोण आतमध्ये कोण गेलाय त्यांच्या टीम तुझ्याच टीम मध्ये आहे ना तो नाही दादा माझ्याकडे नाही नाही दादा कोणाकडे आहे त्याची गाण मारण्याची ती टीम मी भोसडत गेली मी एकच दादा उठ आता काय सकाळ झाली कोंबडा बोलव त्याच चल अरे अजून टाइम आहे हे पण कितीला आणले सांग तरी एवढी तयारी म्हणजे करून आलाय 5,000 बाई एवढी तयारी केली जर हगलात तुम्ही तर तुम्हाला ह्याच बुटाने मारेन मी पुढचं ऐक ना विंचो एवढी तयारी केली एकाच साईडचा शॉक्स आणलाय अंडरवेअर पण नवीन बाई कुठल्या व्हिडिओ मध्ये नको ना डायरे असं कसं सगळं बनत आहे तो आपल्याकडे दादा हे बंधू आहेत रोहन ते शिव्याने घालायची खरे नाव विसरले तुझ्याकडे आहे काय हा अरुण हे बघू स्वप्नील काय त्याच्यात आहे काय त्यांच्या बघा बुटा सहा काहीतरी असेल कोण गेला आत कोण गेलाय अरे चालूच ठेवलंय नळ बघ ए फुकट आहे म्हणून काय कोण गेला हे कोण इकडे हे काय हे काय पाणी चालू ठेवलंयस तू किती घेतल्या 1500 घेतलेस ना पाणी पिणे चालू ठेवतात व्हॉट इज दिस यार तुम्ही हे पाणी लोक म्हणजे जेवल्यावर राहून वॉकला जातात आम्ही क्रिकेट खेळायला जातोय
ए चांडा चौकडी तुम्हाला रस्ते माहिती आहेत? अरे तो काय पुढे आहे ना त्याच्यावर. हा आम्हाला कोण देणार? हे लगांची गाडी लावायची. लोक जेवल्यावर वॉकला जातात, आम्ही क्रिकेट खेळायला जातोय. वाजलेत किती जरा सांग? जास्त नाही बोलतो, 12 वाजल्यावर दुसरा दिवस उजाडला. आ किती जण आहेत? अरे गाला भाई आपल्याला भेटलाच नव्हता गाला. चलती फिरती बीएमसी मजेत मजेत. कोण येत आहे भाई? अरुण. मला त्या पार्टीला जायचं. कोणता? ते तिकडे चालू आहे ना. हे किती 1 किलोमीटर चालत आलं खेळा. अरे लाईट त्याला भावा. अच्छा बॅटरीवर खेळू. भाई हा लय पचपच आहे. का रे? हा कुठल्या टीम, कोणाच्या टीम मध्ये विचार त्याला. मटक्या माझ्या टीम मध्ये. भाई आपला आणि कुत्र्याचा लांब लांब पर्यंत संबंध नाही. काय करू, तुला खायला आणायला मला माहिती तू होतास ते, तुला आणलं असतं खायला. हा स्वतःचे खायचे वांदे. नाही माझ्याकडे खायला काय. ह्याला चाव ह्याच्याकडे खूप चांबडी आहे. आता आपण चिकन खाल्लंय ना, ते हाताला वास आहे ना. मग नाही नाही अरुणकडे वास म्हणतोय. घ्यायची, हा बघ एकदम हे ताकद. बघ केवढं फुगलंय, हे केवढं फुगलंय. हा लास्ट शरम काय सोडलीच आहे सगळी. कामावर जायचं, हे बसायचं आणि घरी येऊन झोपायचं, बस एवढंच माहिती आहे. संडे टू संडे खेळायला येत नाही एकतर. कोण बोलतोय बघा, कोण बोलतोय बघा. मी फिट आहे, तू फिट आहेस का? मी कशावरून आणते हा? ए हे बघ किती 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 असं केलंस ना तू, ह्या कॅमेऱ्याच्या आड लपणार नाहीयेस. बस का बस तिथे बस गप्पा. हा आमच्या टीम मध्ये आहे ना. कान पडत लावे नाही. इकडे बाहेर ये, बाहेर ये. घेऊन जा तुला बाहेर आणि दरवाजा लाव. असंच खेळा ना हेडलाईट, ह्याच्यावर हेडलाईट बोलतो मोबाईल लाईटवर. बघूया कोणाचे किती डोळे तीक्ष्ण आहेत. स्वप्नीलकडे तर ऑलरेडी 2 डोळे एक्स्ट्रा आहेत. हो 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 कडक कडक भाई. चेहरा बघा चेहरा. भाई चेहरे बघा चेहरे. हाय ए दादा, एक तर तुला जबरदस्ती घेऊन यायचं, फुकटची बॅटिंग द्यायची. चल सोड. ए भाई नो कुत्र्या. ती गणपती बसवायची लाईन काढली त्याने, आता बाकीचं काढा आरास. पाठ काढून दिलाय, गणपती कसा बसवतो तुम्ही बघा. सो हे आपलं रात्रीभराचं ठिकाण आहे. म्हणजे आपण इथे रात्रभर खेळणार आहोत आणि आपली पोरं जरा सध्या माप आखतायत. काय काय लोकांना डबल माप दिसत आहेत. हे प्रेमला लांब ठेव. प्रेमला कुठे आहे प्रेम? हा डबल मापवाली इकडे आहेत सगळी. असो लवकर लवकर होऊ दे रे बाबा. स्पिनर हे दाखव ना एकदा. बॉल बॉल काय फिरवतो. या प्रेम बाजूला दाखव. वरती कशाला टाक ना बॉल. म्हणून सांगतो नको फिरवू बॉल. हे ते बॉल. गाला टी शर्ट कुठे आहे? ए टी शर्ट कुठे आहे? ए विशाल काय नाही. आई जवळ मी अंपायर राहणार नाही. पहिलेच सांगतो लेट आलोय मी लेट आलोय. नाही मी लेट आलोय. कॉमेंट्री मी करतो चालेल. आईशी बोलत हे झालं. आईशी बोलू. आई एवढं केवढा सिरियस आहे. सांग ती स्पीकर वर ना रूल सांगते. व्हिडिओ करतोय तू सगळे येते. अरे बोल चल. हे लांब जा तिकडे जा कॉर्नरला. चला आपण दरवर्षी आलो पाहिजे. दरवर्षीप्रमाणे आपण त्याचा काय संबंध खेळतोय आणि फुल एन्जॉयमेंट मध्ये. आवाज तर जोश.
होय महाराजा. अरे होय महाराजा बोला. तर आपल्याला पहिल्या सगळ्यांनी सगळे आयबीचे प्लेयर आहेत. ओके. कोण असे मास्टर टायटन्स वगैरे कोण नाही. एम्पेरियर ब्ल्यू. एन्जॉयमेंट साठी खेळतोय. कोणी डिसिजन रॉंग दिला काय बोलला इथं सोडा. माझ्याकडे आला चपला घेऊन मारेन मी त्यांच्यावर. मी पहिलंच सांगतो. विशाल थांब ना गप्प बस तू ना. बोलूच नको आज. तर आपण सगळे दिवसभरात स्ट्रेस करून इथे एन्जॉयमेंट साठी आलोय लक्षात ठेवा. तुम्ही रिलीफ केलाय स्ट्रेस सकाळपासून. एन्जॉय म्हणून ठीक आहे. चेहरे बघा एकेकाचे. हा ना हा ना. हे कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर जितूशी कॉन्टॅक्ट करा. चेहरा जितू सगळं काय ते जुडी जितू. वगैरे नको ना आता जे एक आणि चार. आणि थ्रो बाईज डिक्लेअर वगैरे पण काय थ्रोबाईज नाही थ्रोबाईज आहे मारा ज्याला पाहिजे त्याला मारा. तुझ्या हातात बॉल गेला की धावायलाच नको. ठीक आहे ना बाकीचे पण मारतात ना बेंच तू रन आउट केले जायचं नाही मी तर बोलतो ज्याला पाहिजे त्याला अरे शब्द कमी वापरा, शिव्या कमी वापरा. फॅमिली ब्लॉग आहे आपला. चले पहिली मॅच कोणाची लिमकर आणि आम्ही हँडेबल त्यांनी बनवलं. हा 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 लय आरामी आहे. ओनर सांगतो पण लय आरामी आहे. नाही ते मी ते अरे आलाच करता बघ तुझा आपली मॅच नंतर आहे जा तू. माझ्या टीम मध्ये आहेत ना. कॉईन आहे काय कॉईन आहे ए कॉइन कशाला पाहिजे याला घे. याला घे. ए याला आडवा कर. काळ्या की काळा नंबर लावू अच्छा एक आहे की दोन आहे सांग. हे ऐका ज्या टीमची मॅच नसेल ती टीम कुठे बसणार. अरे ना ते तिकडे आपण आहे ना. आपण आलेलो ना तिकडे 1-1.5 किलोमीटर. कुठे बसणार नाही मागे बसू दे ना काय फरक पडतोय. कोपऱ्यात बसूया. ए तू पुरणार नाही कोपऱ्यात. ए त्याला सांग तो पुरणार नाही. ए आधी जाऊन बसलं तू पुरणार नाही कोपऱ्यात. तू हाडू तू अंपायर आहे. मान बघ कोणाला दिलाय. हे लागलाय लागलाय परत उड्या परत उड्या. आपला लागला. काय ए कॉइन घे तो कॉइन दे इकडे. माझा आज तुझा आहे. जाऊ लिहाने बघ. हे माझा पाय नव्हता तुझा होता बघ. चिकटलाय बघ कोणाच्या पायाला. हा आज आज याला काय पण कामं द्या करणार. अरे ती निघणार रे बाबा. कॅप्टन मॅच चालू. ओनर ओनर सॉरी. अमित काय आहे? घरी बाहेर जा बाहेर बाहेर बाहेर. आपली संडासाची चप्पल घालून आलाय तू. चालेल ना बॉल बी लागायचा नाही. अरे ठेव चल टाक. हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिक. वा कडक. 4 गेला असता अरुण. भाई भाई कडक. 3 बॉल हा शार्दूल. 3 बॉल. अरे एक नको गाड्याला देऊ सांगतोय तुला तर. एक द्यायचा म्हणून तुला. चार बॉल 11 12 झाला ना. 4 बॉल 12 रे. अरे 11 होता. आपल्याला एक वाईट आला 12 आणि त्यांनी एक डावला. त्याला वाईट आला. वाईट नाही आला त्याला. बरोबर आहे. हो हो हे घरात करतो का फिल्डिंग. घरात करतो काय. तुझ्या डोक्याने काय आई झाली त्याला डोकत नाही. हो स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी. लवकरी 2-3 धावून तुझ्या यायला 2-3 काय धावतील आणि आउट होतील. हे आमचं ऐकू नका आम्ही गप्प बसू मग एनर्जी पण जाते आणि आयला ते पण. स्कोर चांगला आहे.
शॉट हिला यार मागे जाळी होती. हो फिल्डिंग. बरोबर आहे. 2 झाले 2 डॉट गेले. हे उठ इकडे तिकडे बघू नको. लास्ट ओव्हर आहे. घरातली भांडणं इथेच काय ते मिटवा दोघे. हो आऊट झाला. भावाने भावाचा काटा काढला. पक्का वैरी. स्ट्रेट गेला असता ना गेला. स्वप्नील वाटला काय तुला? माझे स्ट्रेट बॉल गेलात ना. 4 बॉल आले तरी आता मागे खायचे राहणार. ए रोहन, स्वप्नील वाटला का तुला? ए रोहन, स्वप्नील वाटला? नाही पुढे पडलं. तर रोहनला जरा पण हिंट देऊ नको, तू लगेच मागे फिरेल नो साठी. ए लोची लाईन बघ. अरे प्रेम खाली बघ. धावताना ठीक आहे, आता तरी मार मार बसंती मार. प्रेम मगाचा फोर. मस्त. ओ नाईस स्किप, नाईस स्किप. काय नाही. शॉट रे, फोर फोर. उमेश्वरी बॅटिंग. 3 बॉल बाकी आहे. खोटा रिचार्ज बडाला माझा. किती झाले रन? 33. काय नाही. किती बॉल बाकी? 3 बॉल बाकी आहे. काय नाही दादा. काय नाही. गोलचं काय नाही. 2 बॉल झाले. 2 बाकी. 2 बाकी. पहिला दादा लावली. काय नाही. चल टाक तू. बिंदास. चालेल. बस. बरोबर आहे, चालेल. बरोबर आहे. लास्ट बॉल आहे ना? रोहन आउट नको होऊ. 35 होते आपला. 35 बरोबर टार्गेट आपला. लास्ट ओव्हर आहे ना. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल आहे. खालून काय ट्राय कर. मस्त दादा. काय नाही. सिंपल ना. शॉट हा. 4 4 4. आम्ही बस. शाबाश आहे. चार पाहिजे. अजून एक ओव्हर बाकी आहे. अरुणजी बाकी आली. बॉल आहे रे. नको नाही नको. लाईन लाव. 4 बॉल झाले. मस्त शुभम. 33 आला. 3 पाहिजे. अरुण जा, ओव्हर टाकायला जा. अरे शेवटची ओव्हर आहे, टाक. 2 पाहिजे. एक कीपर चेंज सांग. लेगी विकेट. हे लेगीने ऐकलं नाही. ते आपल्याच दुनियेत आहेत दोघे. प्रेम एलिगन्स 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 एलिगन्स. इकडे सगळ्यांनी ऐकलं आणि एक लोक बोलतात लक्ष हे द्या. नाही सांगितलं. तुम्ही दोघं बोलला. एक पाहिजे ना. एकच पाहिजे. Come on, अरुण. कसला आउट आहे? टप्पा गेलाय. एक आहे आम्ही. वेल प्लेड, वेल प्लेड. मागे 3 बॉल 23. हा येणार नाही.
4 बॉल 27. वर झाली ना 5 ओव्हर झाला. किती पाहिजे आता? 9 पाहिजे. 9 पाहिजे. हवा तुझ्यावर मॅच आहे सर्व. साईड सांग साईड सांग. ही साईड प्रेम प्रेम प्रेम. अजून हा तुला स्टॉप होता. ऍक्च्युली तुला स्टॉप केला पहिला 4 केला तो. साईड सांगितली. आम्ही तर हरवला. एवढं माझी पिन पाडली. ए सकाळ झाली, चिखलू उठला. बाकीचे कुठे आहेत? हा लाजा वाटतात तू पिकनिक लावून झोपतात. भावाला उठव आधी. 5-5 मिनिटं बोलून झोपतोय कोण? मग या धाय ना चिंत ना. आई झोली गेला का बघ तू. हलव त्याला. लाजा वाटतात का तुम्हाला? फोटो बिटो काय नाही. मुंबईला गेल्यावर फोटो बिटो इकडे काय मिळणार नाही. कोण गेलाय? शुभम मगाशी उठल्यापासून गेले. चले लवकर ये. चल टाइम संपला. कोण आहे? अमितला हागू दे यार. अमितला हागू दे. तू आई वडे सगळ्यांना उठून उठ. अरे नाश्ता करून मी नाश्ता नाही करणार. एसी बंद केला. मग काय नाही गाण म्हणजे तू उठ. सगळ्यांना उठवतोस. उपवास आहे. उठ. उपवास आहे बाबा. उपवास आहे. बाकीचे कुठे आहेत? कुठे ओके. हे काय आहे? हे काय आहे? आपल्या सगळ्या मेंबरला आपण उठूया. इथे सर्वात जास्त झोपलेले वाटतात बघा. हे उठा रे. भाडा संपला. उठा उठा. कोण आहे? हे गाला उठ. उठ. संपला भाडा. उठ. 1,500 रुपये संपले. अनिल कपूर चल 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 चल. उठा उठा. रूम साफ करायचा. उठा उठा. संपले 1,500 रुपये. संपला. अरे आर्यन गेलाय. ते तिकडे स्विमिंग पूल मध्ये हागा तिकडे. चला 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 चला. उठा. त्याला बाहेर तरी होते. चमेली उठ. थांबला. खूप झोपलीस. चल. हा सकाळपासून पेवते. 5 मिनिटं काय नाही. घर आहे का तुमचं? चला उठा उठा. कोण गेला? आर्यन बिर्यन कोण नाही गेला? गाला उठ. नाही आर्यन बाहेर फिरतोय. टॉवेल घेऊन आर्यन बाहेर फिरतोय गाला. आर्यन बाहेर फिरतोय गाला. उठ उठ गाला. बायकोने सांगितलं आमच्या ह्यांना उठवा म्हणून. उठ गाला. उठ उठ उठ. हे उठ. नाही ना उठ उठ. असं नाही. उठलो नाही चल चल चल. वाजले बघ किती. 5 मिनिटं काय नाही. ते ध्यान चिंतन करून तिकडे झाले. प्राणायाम चालू केलाय लोकांनी. तुम्ही म्हणजे झोपलाय अजून. झोपतच होत्या प्राणायाम. कोण नाही आतमध्ये. आतमध्ये कोण नाही. कोण रे? कोण आहे?
प्रेम आहे गाला तू आर्यन आहे प्रेम आहे उठ हा बघ आर्यन हा बघ आर्यन तोंड दाखव जरा ब्रश बिश काय दोन रुपये काढा 2 रुपये हे यांचे 2 रुपये काय मटक्या काय म्हणजे सगळ्यांना ढाचे दिलेस काल मी थांबणार म्हणजे कोण नाही थांबला शेवटी रात्री वडा हे कोणाचं नाश्ता करा मी नाश्ता नाही करताय सगळ्यांना उठवलं सगळ्यांना उठ सगळ्यांना उठवलं तो तिकडे परत बसायला लागलाय मटक्या हे बघ लोक इथे प्राणायाम करतायत व्यायाम करतायत हा वेगळं आहे वा अमित वा 1 2 किती आले डेडिकेशन बायको लकी आहे त्याची आई ग सगळ्यांच्या रूम मध्ये मारायला सांगणार आता तू बघ सगळ्यांच्या लाद्या नीट होते. आता मिसळ पाव खायचे डिप्स मारून शुभम हे शुभम झालं ग झालं का बघितला चेहरा इकडे नाही तुझ्या रूम मध्ये जा कशाला नाही तुझ्या रूम मध्ये जा नाही जा तू रात्री होतास तिकडे जा रात्री काय बटल्या चल उठ नाश्ता करायचा सगळं ब्लँकेट टाकलेत 1 2 3 4 5 6 आई थोडं 6 ब्लँकेट टाकून झोपलायस तू विदाउट फॅन आणि एसी उठ आता जरा चष्मा काढ ना डोळे दाखव त्यांना डोळे दाखव त्यांना दाखव मला नको